जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच धक्कादायक असणार आहे। कारण की अपात्रतेची थेट कारवाई शिंदेगडावरती झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे। कोण झाले अपात्र? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती सर्वात मोठं संकट। तर राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलाय सगळ्यात मोठा फटका। जाणून घेऊया बातमी महत्त्वाची, आपल्या कामाची, राज्याच्या हिताची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून वेगवेगळ्या पक्षाच्या, वेगवेगळ्या चिन्हाच्या, वेगवेगळ्या सगळ्या घडामोडी पाहत आहोत। पक्ष, चिन्ह, राजकारण यावरून पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं, या सगळ्या सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या कारवाया, यावरती निकाल, या सगळ्या घडामोडींची आपण अतिशय महत्त्वाची वाट बघत असतो। मात्र आता एकनाथ शिंदेंच्या नेत्यांवरती अपात्रतेची कारवाई थेट झाल्यामुळे शिंदे सेनेला पहिला मोठा झटका बसलाय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष बनला। इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईचं महापौर हवं होतं, परंतु केंद्रातून थेट आदेश आले आणि एकनाथ शिंदेंनी मात्र त्या दिवशी माघार घेतल्याचं आपण वारंवार पाहिलंय। आणि आता मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी पोकळी निर्माण झाली। महाराष्ट्राचा दादा राजकारणाच्या पलीकडे काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे राज्याचं राजकारण आता मात्र होत्याचं नव्हतं झालंय। याच्यामध्येच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा कुणाकडे येणार, अजित पवार यांचा पक्ष कोण चालवणार, या सगळ्या घडामोडी आता समोर येतीलच। परंतु सध्या मात्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आजच्या बातमीने शिंदे सेनेला मात्र तगडा झटका बसल्याची ही सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागली आहे। मित्रांनो, गेल्या 15 दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक फोडणं, नगरसेवक निवडून आणणं अशा घडामोडी सध्या सुरू आहेत। वेगवेगळ्या पक्षातून नगरसेवक फोडून आपल्याकडे महापौर बसवणं या परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहेत। मग तो कोणत्याही पक्षापासून जरी निवडून आला असला तर देखील आपली सत्ता बसवायची आहे, त्यासाठी नगरसेवक फोडणं ही प्रतिक्रिया चालू असते। आताच आपण पाहिलं की अकोला, अमरावती या भागामध्ये भाजप आणि MIMची युती झाली आणि त्या युतीने आपला महापौर बसवायचं ठरवलं। दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मात्र नगरसेवक अपात्र ठरण्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे। मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंचे जवळजवळ 29 नगरसेवक आहेत, मात्र त्यापैकी अजूनही एकही नगरसेवक फुटला नाही। परंतु एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक आपल्याकडे फोडू लागले आहेत। त्यातीलच रायगड जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार यांचे 7 नगरसेवक आपाप फोडले होते। मात्र आता त्यांच्यावरती खूप मोठी कारवाई केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे। रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता। नगरसेवकांचा राजकीय बळी गेला, त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत आता शिंदे सेनेत गेलेल्या 7ही नगरसेवकांवरती जोरदार कारवाई झाली असून त्यांचं नगरसेवक पद कायमचं रद्द झालं आहे। पक्षांतर्गत बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 7ही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे। यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सत्ता मात्र तिथे कोसळल्याचं सध्या आज सकाळी समजतंय। रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश पारित केले आहेत। नगरसेवक कमाल जाधव, मेहजबीन दळवी, असफल कादिरी, फारीन बशारत, सुमैया आमदानी, सारा मसलाई आणि शाहीद जंजीरकर या सगळ्या नगरसेवकांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे। कारवाई झाल्याच्या नंतर नगरसेवकावरती पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा मोठा प्रवेश पार पडला होता। मात्र सर्वांनी पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून त्यांना अपात्र ठरवावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती आणि अखेर हे 7ही नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे आगामी काळामध्ये शिंदे सेनेची संपूर्ण शिवसेनाच अपात्र होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सत्तेतून मात्र शिंदे सेना
पायउतार झाल्याचं समजतंय। या सगळ्या घडामोडीवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मात्र आता मुंबईसह महाराष्ट्रात अडचणी पुरेपूर वाढल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे। मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।